कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला मग मंडळी, नवरात्र सुरू झालेलं आहे. इथे मी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे. उपवासासाठी खिचडी खाऊन कंटाळा आले असेल तर इथे मी उपवासाची इडलीची रेसिपी घेऊन आलेली आहे. इथे मी 1 कप असं बगरीचा तांदूळ घेतलेला आहे आणि पाव कप असं साबुदाणा घेतलेला आहे. जितका तुम्ही बगर घेतला 1/4 कप साबुदाणा घ्यायचा. अगोदर मी छोट्या भांडीमध्ये घेतलं होतं, त्यानंतर फोडणार नाही आहे म्हणून मोठ्या भांडीमध्ये घेतलं आहे मिक्सरच्या. आता इथं बारीकसर वाटून घ्यायचं. हे वाटून घेतल्यानंतर अर्धा कप असं दही घालायचं. तुम्ही फ्रेश दही घालू शकता आणि इथं लागेल तितकं पाणी घालायचं. थोडंसं जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो ना त्याचप्रमाणे. मी इथं अर्धा कप पाणी, अर्धा कप दही घातलेलं आहे आणि जसं लागेल तसं आणखी थोडंसं वाढवून घेऊ शकता. आता इथे छानसर वाटून घेतलेलं आहे बारीकसर. आता वाटून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं हे बॅटर. आता हे सगळं बॅटर काढून घेतलं ना 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवायचं. आता हे 10-15 मिनटं झाकून ठेवायचे असं इडलीसाठी चटणी वाटून घेणार आहोत. त्यासाठी इथं शेंगदाणे आणि थोडेसे जिरे आणि 2 ते 4 हिरव्या मिरच्या आणि इथं उपवासासाठी सिंदोलन वापरलेलं आहे. तुम्ही कोणतं मीठ वापरता त्या प्रमाणात इथं मीठ घालायचं अगदी थोडंसं. आता इथं उपवासासाठी बनवतात असेल तर उपवासाचंच मीठ घालायचं आणि इथं थोडंसं दही घातलेलं आहे, त्यामुळं ना चटणीला खूप छान टेस्ट येतं. आणखी थोडंसं पाणी घालून फिरून घेणार आहे. इथं बघू शकता चटणीसुद्धा वाटली गेली आहे. खूप जास्त सैलसर ही नाही आणि घट्टसर नाही आहे. आता ह्यासाठी इथे मी तडका करत आहे. त्यासाठी 1 चमचा तेल घातलं आहे पॅनमध्ये आणि जिरे आणि कढीपत्ता. खूप काही घातल्याने तुम्हाला जर कोथिंबीरसुद्धा घालू शकता ह्यामध्ये तुम्हाला चालत असेल तर. आता इडलीसोबत खाण्यासाठी चटणी रेडी झालेलं आहे. आता इथं ह्या बॅटरला साधारण 10 ते 15 मिनटं झालेलं आहे. सगळ्यात अगोदर ह्याला फेटून घ्यायचं छानसर. फेटून घेतल्यानंतर इथं जे उपवासासाठी वापरतो ते मीठ घालायचं. ते सुद्धा घातल्यानंतर थोडंसं फेटून घ्यायचं. पाणी घालण्याचं घाई करायचं नाही. मस्त छानपैकी 15 मिनटं भिजलेलं आहे. थोडंसं घट्ट झालेलं आहे. नंतर आपण घालूयात ह्यामध्ये पाणी. आता इथं खाण्याचा सोडा घालायचं साधारण अर्ध्यापेक्षा कमी असं, अर्धा चमचा असं वगैरे सुद्धा घालू शकता. अगदी थोडंसं घालायचं, जास्त घालायचं नाही आहे. अर्धा चमचा असं घालायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं फेटून घ्यायचं. फेटून काय घ्यायचं की ह्याचं सोड्याचा वास इडलीला लागणार नाही आहे म्हणून थोडंसं फेटायचं. त्यामुळं ना जास्त फेटलं ना इडलीला अजिबात वास लागणार नाही आहे सोड्याचं. आता या प्रमाणात करून घ्यायचं. मी इथं अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. सोडा आणि मीठ घातल्यानंतर थोडंसं सैलसर होतं. आता इथं मी इडलीच्या पात्राला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. त्या प्रमाणात आता इडलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं हे बॅटर. आणि एकीकडे मी गॅस चालू करून ना अगोदरच इडलीच्या पात्रामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे, जेणेकरून पटकन इथं वाफरलं जातं. आणि जे वाफीचे पदार्थ असतात त्याला अगोदरच थोडंसं कढई वगैरे ठेवायचं, त्यामध्ये पाणी घालून ते, म्हणजे लवकर स्टीम होतं आणि व्यवस्थित होतात. आता हे इडली वाफेपर्यंत इथं छोटंसं स्पंज डोसा किंवा अप्पम असं त्या प्रमाणात असं करून घेणार. छोटंसं पॅन आहे माझ्याकडे. त्या पॅनमध्ये हेच बॅटर अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. यामध्ये दुसरं काहीच केलं नाही आहे. यामधून आपण 2 रेसिपी बनवल्या एकाच बॅटरनं. आता इथं ह्यामध्ये घालून घ्यायचं. एकदम मऊ लुसलुसीत असं होतं, जाळीदार असं होतं आहे. हे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कमी तेलामध्ये आहे. तेलकट अजिबात आवडणार नाही आहे. उपास असणाऱ्याला तेलकट वगैरे खावंसं वाटत नाही. अशा पद्धतीने तुम्ही इडली किंवा हे अप्पम असं करून खाऊ शकता. इथे मी झाकून ठेवलेलं आहे ह्यालासुद्धा. आता दोन्ही बाजूने थोडंसं भाजून घ्यायचं ह्याला. खूप काही तेल वगैरे लागणार नाही आहे. बघू शकता एकदम छानसं झालेलं आहे. तुम्ही ह्याच बॅटरचं अप्पम सुद्धा करू शकता, आप्पेसुद्धा बनवू शकता आणि इडलीसुद्धा बनवू शकता. काही ह्या पिठामध्ये आणखीन काही ॲड करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम हलकेसे झालेत.
एकदम छानसं तो वाटणारसुद्धा नाही आहेत की बघरीचे आहेत म्हणून. जर तुम्हाला खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.